श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक स्वागत आहे। 26 ऑगस्ट 2025 रोजी आहे हरतालिका। तर हरतालिका हे व्रत या दिवशी सर्व सौभाग्यवती महिला किंवा ज्या कुमारिका मुली आहेत त्या देखील हे हरतालिका व्रत करत असतात। यामध्ये आपण शिव पार्वतीची पूजा करतो। जसे नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ, ग्रहात सूर्यश्रेष्ठ, देवतांमध्ये श्री हरी विष्णू श्रेष्ठ, त्याचप्रमाणे व्रतांमध्ये हरतालिका व्रत हे श्रेष्ठ आहे। हरतालिकेचा उपवास कसा करावा व तो कधी सोडावा याबद्दल, उपवासाला काय खावं काय खाऊ नये, त्याचबरोबर उत्तर पूजा कधी व कशी करावी, हे व्रत करत असताना कुठल्या चुका करू नयेत व हरतालिका व्रत करताना आपल्याला कुठले नियम पाळायचे आहेत याबाबतची आजची ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे। तर प्रत्येक महिलेसाठी हा दिवस म्हणजे हरतालिका व्रताचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे। हे व्रत कुमारिका आणि अविवाहित म्हणजेच अविवाहित महिला आणि विवाहित स्त्रिया हे व्रत करू शकतात। कुमारिका हे व्रत आपल्याला चांगला वर म्हणजे चांगला पती मिळण्यासाठी हे व्रत करतात व विवाहित महिला आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं यासाठी निर्जला व्रत हे व्रत करत असतात आणि जन्मजन्मी हाच पती मिळो यासाठी ही हरतालिका व्रत करण्यात येतं। व्रताच्या बाबतीत कोणते नियम आपल्याला पाळायचे आहेत, कुठल्या चुका करायच्या नाहीत किंवा व्रताच्या दिवशी उपवास केव्हा धरायचा आणि केव्हा सोडायचा अशी संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला देणार आहे। भगवान शंकरांसोबत आपल्याला माता पार्वतींची पूजा करण्याचा हा दिवस आहे। हरतालिका व्रत हे कायम करायचं आहे, कुठल्याच प्रकारचा खंड यावर पडू द्यायचा नाही। हे व्रत प्रत्येक वर्षी प्रत्येक महिलेने करायचं आहे आणि हे व्रत करत असताना आपल्याला सर्वप्रथम एक नियम पाळायचा म्हणजे कुठलंही काळं वस्त्र परिधान करून आपल्याला हे व्रत करायचं नाही। तुमची कितीही आवडीची वस्तू असू द्या पण ती काळी जर असेल तर ती वस्तू तुम्हाला परिधान करायची नाही। तर हरतालिकेच्या व्रताच्या दिवशी सकाळी स्नान करून आपण देवपूजा केल्यानंतर आपण हरतालिका व्रताची मांडणी किंवा पूजा आपण करू शकतो। दुपारी 12 वाजेच्या आत आपल्याला ही पूजा विधी संपूर्ण करायची आहे आणि हे व्रत सुरू करायचं आहे। तर आपल्याला उपवास देखील त्याच दिवशी करायचा आहे। उपवासाला आपल्याला गोड पदार्थ खाण्यात आले पाहिजे आणि कुठल्याच प्रकारचे तिखट मीठ असलेले किंवा तळलेले पदार्थ आपल्याला खायचे नाहीत। यासाठी चालणाऱ्या गोष्टी कोणत्या तर सुकामेवा, राजगिरा, फळं हे आपल्याला हरतालिका व्रताच्या दिवशी खाण्यासाठी चालतात। हरतालिका हे व्रत रात्री न सोडता हे व्रत आपल्याला दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी आपण गणपतीची स्थापना करतो त्या गणपती स्थापनेनंतर आपल्याला उत्तर पूजा केल्यानंतर हरतालिका व्रताचं उद्यापन आणि उत्तर पूजा केल्यानंतर आपल्याला हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे। आपल्याला कुठल्याच चुका करायच्या नाहीत त्याबाबत मी आता सांगणार आहे की या दिवशी दुपारच्या वेळेला झोपायचं नाही, कुठं कोणाचाही राग करायचा नाही, द्वेष करायचा नाही, चिडचिड करायची नाही, खोटं तर अजिबात बोलायचं नाही, कोणाची फसवणूक तर करायचीच नाही। या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत। त्याचबरोबर आपल्याला कोणाच्या घरचं खायचं देखील नाही म्हणजे परांना वर्ज्य आहे, हे लक्षात घ्या। कुठल्याच प्रकारचा वादविवाद न करता हरतालिकेच्या पूजेची मांडणी आणि त्याची पूजाविधी करून आपल्याला हे व्रत करायचं आहे आणि हरतालिकेची पूजेची मांडणी किंवा त्याचं साहित्य व कोणत्या गोष्टी करायच्यात याबाबतचा व्हिडिओ मी नक्कीच लवकर अपलोड करणार आहे। तर हरतालिकेची कथा वाचल्याशिवाय हरतालिकेचं व्रत हे पूर्ण होत नाही। हरतालिकेच्या दिवशी आपल्याला अखंड दीप प्रज्वलित करायचा आहे। साधारण नियम आहेत ज्याचं पालन तुम्हाला करायचं आहे। हरतालिकेचं उद्यापन देखील आपल्याला दुसऱ्या दिवशी करायचं आहे। जर तुमच्या घरी गणपती बसवत नसतील तर हरतालिकेची पूजेची मांडणी किंवा उपवास चालतो का तर हो, कारण गणेश स्थापनेचं आणि हरतालिके व्रताचा काही संबंध नाही। हरतालिका व्रत हे विवाहित महिला किंवा कुमारिका मुली हे भगवान महादेव आणि आपल्या माता पार्वतीची सेवा किंवा व्रत हे त्यासाठी आहे आणि हरतालिका व्रतामध्ये आपण आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी किंवा चांगला पती मिळण्यासाठी हे व्रत लग्नाच्या आधी किंवा लग्नानंतर देखील करायला चालतं, काहीच हरकत नाही। की बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की लग्नाच्या आधीच हे व्रत करायला पाहिजे, लग्नानंतर हे व्रत करू नये,
अशी कमेंट मला आलेली आहे. तर तसं नाही, लग्नानंतर देखील करायला आपल्याला हे व्रत करायचं आहे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी. असा कुठलेच असे म्हणजे काहीही ऐकून तुम्ही काहीही करू नका, मला असं वाटतं. तर जर घरी तुमच्या गणपती बसवत नसेल तर हरतालिकेची पूजेची मांडणी करू शकता, उपवास देखील करू शकता. आणि तुमचं लग्न झालेलं असेल तरी देखील तुम्ही हे व्रत करू शकता. आणि तुमचं लग्न जर झालेलं नसेल तरी देखील तुम्ही हे व्रत करू शकता. हे व्रत करणं खूप महत्त्वाचं आहे, सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे. तर झालेली सेवा ही महाराजांचरणी मी रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.